तर आज वाळू साधारण 7च्या सुमारास आम्ही सिद्धेश्वर पॉईंट गोंदी येथे गोपनीय माहिती मिळालेल्या अनुषंगाने आम्ही मी आणि आमचे 2 महसूलचे 3 तलाठी असे आम्ही टीम करून साधारण 7च्या सुमारास इथे पोहोचलो. तर इथं आल्यानंतर आम्हाला आढळलं की जवळपास 10-11 हेवा आणि 2-3 लोडरच्या साहाय्याने उत्खनन जे आहे ते रेतीचं सुरू होतं. तर त्याच्यानंतर आम्ही तिथून आम्हाला पाहिल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आम्ही त्यांनी पळून जाऊ नये म्हणून जो मुख्य रस्ता होता त्याच्यावरती आम्ही आमची गाडी जी खाजगी वाहन होतं आम्ही आणलेलं, तर ते आम्ही तिथं उभं केलं होतं. परंतु त्यांचे मालक आले, त्याच्यानंतर बरेच लोक जमा झाले. त्यांचे गाड्यांचे मालक आल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरांना जे आहे ते प्रोत्साहन देऊन गाडीला धडक देऊन तसंच आमच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावरती गाडी घालून गाड्या पळवून नेण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास साधारण 5 गाड्या 2-3 लोडर जे आहेत ते त्यांनी पळवून नेले. परंतु त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी आल्यानंतर साधारण आम्ही 5 हैवा ज्या आहेत त्या आम्ही ताब्यात घेऊ शकलो आणि ते आम्ही पोलीस स्टेशनला जे आहे ते जमा केलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आता कारवाई चालू आहे. आम्हाला अशी माहिती मिळत आहे की तुमच्यावर हल्ला झालेला आहे, तर तुम्ही याबद्दल काय? आम्ही ज्या वेळेला गाडी अडवण्याचा प्रयत्न केला ते पळवून घेऊन जात असताना, तर त्याच्या एका व्यक्तीने माझ्यावरती हल्ला केला आणि त्याच वेळेला आमचे जे महसूल सेवक आहेत सोमनाथ सरपळे, तर त्यांनी त्याला विरोध करून त्यांनी माझा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्या झटापटीमध्ये त्यांनी थोडे जखमी झालेले आहेत. संबंधित व्यक्तीचं नाव निष्पन्न झालं आहे का? तपास चालू आहे. नाव निष्पन्न नाही झालेलं अजून. आपण पोलीस तक्रार देणार आहोत, त्याच्या अनुषंगाने पोलीस कारवाई करत आहेत. सर मला एक सांगा, आपण ही कारवाई एवढी मोठी कारवाई करता, आपण पोलिसांना सोबत घेतली नव्हती? आम्ही पोलिसांना इथं पोहोचल्यानंतर कॉल केलेला होता. परंतु इथं मोठ्या प्रमाणात जे आहे ते उत्खनन करणारे बरेच व्यक्ती होते. आम्हाला असा अंदाज नव्हता की एवढे व्यक्ती असतील. परंतु आमच्या अपेक्षेपेक्षा बरेच इथं मोठ्या प्रमाणात गाड्या असतील किंवा उत्खनन होत होतं. त्याच्यामुळे आम्हाला जसा अंदाज आला तसा आम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट केलेला, परंतु पोलीस येईपर्यंत जे आहे ते या सर्व घटना घडल्या. या झटापटीत कोणाला दुःखद म्हणजे हानी वगैरे काही झालेली? आमचे जे महसूल सेवक आहेत तर ते थोडे जखमी झालेले आहेत. आता तुम्ही या वाळू अंतर्गत कारवाई आता जेवढे शक्य आहे स्ट्रिंजंट ऍक्शन आपण घेणार आहोत. तसं कलेक्टर मॅडमशी सरांनी पण तसं बोलणं झालेलं आहे. जेवढे शक्य आहेत आपल्याला तपास करून जेवढे कोणत्या कलमाखाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल करता येतील तेवढे आपण करणार आहोत.